नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे रमजान स्पेशल एकदम सुगंधी आणि चविष्ट चिकन तहारी. खूप सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे आणि घरच्याच मसाल्यांपासून बनवली. कशी बनवली चला बघूया. तर त्यासाठी मी इकडे 1 किलो चिकन घेतलेलं आहे. स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून चाळणीमध्ये मस्त पाणी गाळून घेतलं आहे. त्यासाठी लागणारं साहित्य इकडे कांदा, टोमॅटो, थोडी मेथीची भाजी, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आता खडे मसाले म्हणाल तर इकडे शहाजिरा, मोठी विलायची, छोटी विलायची, दालचिनी, स्टारफूल, लवंग, मिरे, शहाजिरा आणि टेस्टिंग पावडर घेतलेली आहे. सुके मसाले म्हणाल तर इकडं गरम मसाला, हळद, मीठ, मिरची आणि धने पावडर घेतलेला आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला इकडे चिकन आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं. तर सुके मसाले मी सगळे टाकून घेतले आणि 1 वाटी आपल्याला दही टाकून, तर आता छान आपल्याला हे एकत्र करून घ्यायचं आहे. तर चिकन इकडे छान मॅरिनेट झाले, एका साईडला ठेवून घेऊया आणि लगेच फोडणीची पण तयारी करून घेते. तर त्यासाठी मी इकडे गॅस ऑन करून घेतला आणि वर एक छोटंसं पातेलं ठेवून त्यामध्ये 4 ते 5 पळे आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. आणि तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये खडे मसाले टाकून घेतले. ह्याला छान फिरवून घेतलं. नंतर याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा पण छान फिरवून घ्यायचा आहे आणि 2 मिनटं ह्याची वाफ काढणार आहे, कारण कांदा लवकर तळला जाईल. आता कांद्याची मस्त वाफ काढली आणि असंच फ्राय करून घेणार आहे कांदा. तर आता इकडे कांदा छान आपला सॉफ्ट झाला आहे, तळून झाला आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. इथं मी 3 आकाराचे मोठे टोमॅटो घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. नंतर याच्यामध्ये आपल्याला 2 मोठे चमचे आलं लसूणची पेस्ट पण टाकून घ्यायची आहे. मस्त असं फिरवून घ्यायचं आहे. आता नंतर 2 मिनटं आणखीन वाफ काढली म्हणजे आपले टोमॅटो हे जे सॉफ्ट झाले. नंतर याच्यामध्ये आपल्याला चिकन आहे मॅरिनेट केलेलं ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता ह्याला पण छान फिरवून घेते. मस्त फिरवून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावर पण आता प्लेट झाकून आपल्याला 2 ते 3 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. तर आता परत एकदा असं फिरवून घेतलं. मस्त ह्याला तेल सुटत आले. तर बघू शकता चिकन मस्त शिजत आलेलं आहे. हे याच्यामध्ये वरून मी मेथीची भाजी पण टाकलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. चांगलं फिरवून घ्यायचं आहे. आता मी इकडे कोलम तांदूळ वापरलेला आहे. तुम्ही बासमती घेतला तरी पण, कोणताही तांदूळ वापरला तरी पण चालेल. तर आता मी इकडे कोलम तांदूळ घेतलेला आहे. स्वच्छ धुतले आणि त्याला मस्त याचे 2 मिनटं ह्याच्यामध्ये टाकून फिरवून घेतला. नंतर आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे आणि छान असं फिरवून घ्यायचं आहे. नंतर वरून कोथिंबीर, हिरवी मिरची पण टाकून घेतलेली आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि छान याला उकळी काढून घ्यायची आहे. तर बघू शकता मस्त इकडं आता उकळी सुटलेली आहे आणि वाफेवर आता मस्त आपली तहारी होत आहे. मसाल्यांचा सुगंध, मऊ चिकन आणि मस्त शिजलेला भात. ही तहारी एकदा खाल तर पुन्हा पुन्हा खावीशी वाटेल.